दुसरीकडे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच आहे असं फडणवीस म्हणाले। हिंदी इंग्रजी दुसरी भाषा म्हणून स्वीकारावी असं ठाकरेंचं पत्र होतं। विधानसभेत पुरावे दाखवत फडणवीसांनी ठाकरेंवरती पलटवार केला। मराठी संपवायचीच आहे कोणाच्या तरी नादाला लागून। कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातले त्यात हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं। अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषिक बेल्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही। हे कोणाच्या डोक्यातून आलं? आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही। त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला। आणि आम्हाला काय ठोकला म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले देवपूजेला लागले। सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन, समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता सही कोणाची आहे हे घेऊन आलो। सही आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे। मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना। नाही जे खरं आहे ते खरं आहे। तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो। मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते। इकडे तर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वतःची पाठ स्वतः ठोकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात। 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला। 2 ठाकरे बंधू एकत्र आले, अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तात्पुरता मागे घेतलेत। आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे। मला याचा आनंद आहे। या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे। मी त्याच्याबद्दल आनंदी आहे।